नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज तुम्ही माझ्या हातामध्ये हे बघितलं असेल तर नक्कीच ओळखलं असेल की मी काय करणार आहे. या केळ फुलाचे आपण बरेच काही पदार्थ बनवू शकतो. जसं की सगळ्यात पहिलं म्हणजे लक्षात येतं ते म्हणजे भाजी. त्याच्यानंतर आपण ह्याचे भजीही बनवू शकतो. तसेच आपण याचे थालीपीठेही थापू शकतो. तसेच आपण ह्याचे वडे करू शकतो आणि अजून याचं चटणीही बनवू शकतो. म्हणजे ही जी पानं आहेत, पानं दिसत आहेत ना, ह्या पानांची आपण चटणीही बनवू शकतो. आणि आता मी तुम्हाला हे खोलून दाखवते की कशा प्रकारे आतमध्ये ह्याची फुलं आहेत ती, आणि ती कशी साफ करायची, कशी साफ करून घ्यायची हे मी तुम्हाला आज दाखवते. ही फुलं आहेत. पानं वेगळी करणार आहोत आपण आणि ही फुलं आपण वेगळी काढणार आहोत. फुलांची भाजी करूया आणि ही पानांची चटणी करूया. आता साफ कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. हे फूल घेतलं. त्या फुलामध्ये जो आतमध्ये काळा हे तंतू असतात, तर हे काळे तंतू काढून टाकायचे असतात. तर त्याच्यामुळे ती भाजी, नाही तर जर हे तंतू राहिले, एक जरी तंतू त्या एका जरी फुलामध्ये राहिला तरी देखील ती भाजी कडवट होते. आणि हे जे असं हे जे आहे, हेही अशी पात जी असते ना, तीही काढून टाकायची. अशा प्रकारे हे आपल्याला साफ करत करत जायचं आहे. हे बघा, ही पात काढली मी आणि याच्यामधला जो हा काळा तंतू आहे तो तुम्हाला बाजूला करावा लागेल. एक जरी काळा तंतू फुलामध्ये राहिला तर ती भाजी कडवट होते. म्हणून लक्षपूर्वक आपल्याला ही भाजी साफ करावी लागते. जरा वेळ लागतो, पण ही चवीला आणि आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही भाजी आहे. आपली ही केळीची फुलं आहे ती साफ करून झालेली आहेत. आणि हे आतमधला जो हा कोवळा भाग आहे तर तोही आपण भाजीमध्ये वापरणार आहोत. ह्याची आणि ह्याची भाजी करणार आहोत, फुलांची भाजी करणार आहोत. आणि ही जी पानं आहेत तर मी आतल्या साईडने जेवढी कोवळी पानं होती तर ती मी कोवळी पानं घेतलेली आहेत. या कोवळ्या पानांची आपण चटणी करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया पुढच्या रेसिपीला. अशा प्रकारे हे आपण रफली कापून घेतलेलं आहे. आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवणार, ते गरम करूया आणि त्या पाण्यामध्ये हे उकळवून काढायचे आहेत. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे उकळवून घ्यायची आहेत ही पानं. ही आपण चटणीसाठी तयारी करतोय. पाणी उकळलेलं आहे, याच्यात मी थोडी हळद टाकलंय आणि आता थोडं मीठ टाकूया. मीठ टाकलंय आणि हे आपले पेटल्स आहेत, ही पानं आहेत केळ फुलाची, ती आपण उकडवत ठेवूया. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं आपण उकडवूया. आपली ही पानं आपण हे शिजवतोय तेव्हापर्यंत आपण भाजीसाठी हे कापून घेऊया. हा टेंडर पार्ट आहे, कोवळा भाग आहे हा अतिशय, तो आपण घ्यायचा आहे.
ही उकडलेली जी केळफुलाची पानं आहेत ना, तर त्याची आपण आता चटणी करणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, 4 सुक्या मिरच्या आहेत, उडदाची डाळ 3 टीस्पून आहे, चण्याची डाळ 3 टीस्पून आहे, थोडी चिंच, गूळ आणि चवीनुसार मीठ. आणि हे चण्याची डाळ, उडदाची डाळ, मिरची हे आपण तेलामध्ये पहिलं भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी आता मी गॅस सुरू करून कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि जवळजवळ 3 टीस्पून किंवा 2 टेबलस्पून मी एवढं तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी उडदाची डाळ, चण्याची डाळ आणि मिरची चांगली भाजून घेणार आहे आणि ती थंड झाल्यानंतर आपण हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आता हे चांगलं भाजलं गेलेलं आहे. आता थंड करूया आणि मग मिक्सरवरती हे सगळं एकत्र वाटून घेऊया. चटणी तयार आहे. आता थोडीशी आपण त्याला फोडणी देऊया. चटणीला फोडणी देऊन झालेली आहे. वरण, भात आणि ही चटणी एकदा नक्की ट्राय करा. खूपच छान टेस्टी लागते आणि आरोग्यासाठी तर अतिशय पौष्टिक आहेच. भाजीची सुरुवात करूया. भाजीसाठी मी आता इथे गॅस सुरू करून कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापलेली आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून आपण तेल घेणार आहोत. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण आलं लसूण हे ठेचलेलं आहे ते टाकणार, मिरची टाकणार, कांदा टाकणार, हळद, मीठ, मसाला आणि चण्याची डाळ मी वापरणार आहे या भाजीसाठी. आलं लसूण ठेचलेलं आहे, सॉरी पेस्ट नाही आहे ही. कांदा, कलर बदललेला आहे कांद्याचा. आता याच्यामध्ये आपण मिरची टाकूया, त्यानंतर चण्याची डाळ. कोकणामध्ये चण्याची डाळ वापरून ही भाजी केली जाते, पण कधी कधी आपण सुका जवळा टाकून ही भाजी करू शकतो, खूप छान लागते. हळद आणि जरा कलर बदलण्यासाठी मी लाल तिखटही वापरते. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, चांगलं शिजवून घेऊया. मसाले चांगले भाजले गेलेले आहेत. आता आपण हे उकडलेले केळफुलांची भाजी टाकूया आणि व्यवस्थित हलवून घेऊया, एकजीव करूया. नंतर याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. खवलेलं खोबरं टाकणं ही तुमची चॉईस असेल.
छान रंग दिसतोय भाजीला, कारण ही भाजी उकडताना आपण थोडीशी हळद टाकली होती, मीठही टाकलं होतं, त्यामुळे मी आता जरा मीठ बेताचंच टाकलेलं आहे. आता चण्याची डाळ छानपैकी शिजली गेली पाहिजे. आपण 5 ते 7 मिनिटं झाकून शिजवून घ्यायची आहे. दहा मिनिटं झालेली आहेत. आता चेक करूया. छानपैकी आपली भाजी शिजलेली आहे. ते कसं ओळखायचं, तर हे चण्याची डाळ जी टाकलेली आहे ती चांगली शिजली गेलेली आहे. आता आपण एका सर्विंग बाउलमध्ये भाजी काढूया. अशा प्रकारे आपल्या केळफुलांच्या पानांची चटणी आणि केळफुलांची भाजी आपली तयार झालेली आहे. तर ही चटणी आणि भाजी, केळफूल जे आहे ते आपण वाया अजिबात घालवलेलं नाहीये. त्याच्या पानांपासूनही आपण चटणी केलेली आहे आणि जी फुलं आहेत आणि त्याच्या आतला जो टेंडर पार्ट आहे, म्हणजे जो कोवळा भाग आहे आतमधला, तर त्याचाही आपण उपयोग करून ही भाजी बनवलेली आहे. तसंच ह्या केळफुलांचं आपण ते बारीक चिरून उकडवून त्याच्यापासून आपण पराठे पण बनवू शकतो, त्याच्यापासून आपण वडेही बनवू शकतो, त्याच्यापासून आपण भजीही बनवू शकतो. आणि अशा प्रकारे केळफुलाचा कुठलाच भाग हा वाया जात नाही, हे लक्षात घ्या. आणि अतिशय आरोग्यासाठी ही उपयुक्त असणारी ही केळफुलाची भाजी आहे, जी आपल्याला नक्कीच मध्ये मध्ये ही ट्राय केली पाहिजे, मध्ये मध्ये ही आपल्या आहारात समाविष्ट केली पाहिजे. तर नक्कीच आमची ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. दोन्हीही रेसिपी ट्राय करून बघा, कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.